सध्या मनोरंजन विश्वात मालवणी कलाकाराची उपेक्षा झाल्याची चर्चा आहे। मालवणी भाषेची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे अभिनेते दिगंबर नाईक यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खंत व्यक्त केली होती। रात्री 12:15 वाजता स्टार प्रवाहावरील लक्ष या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकलं गेलं असं ते म्हणाले। एवढेच नाही तर ती मालिका आदेश बांदेकर यांची होती, तरीही हे झालं। कॉमेडियन कलाकार सिरियस हवलदार कसा करू शकतो असं कारण देत मला त्यांनी घेतलं नाही। मला याचा राग आला नाही, पण बांदेकरांना असं वाटलं नाही का की हा मालवणी मुलगा आहे, याला आपल्या मालिकेत घेऊया। मालवणी माणसालाच मालवणी लोक नको असतात असं दिगंबर या मुलाखतीत म्हणाले आहे। म्हणजे आता आदेश बांदेकर मालवणीच आहे ना, बरं माझा मित्रच आहे तो। बरं मी जे तुम्हाला म्हटलं रात्री 12:15 वाजता मला त्याच्या सिरियलमधनं काढलं, म्हणजे कुठची सिरियल सांगतो तुम्हाला, आपली ही लक्ष, आणि तेव्हा चॅनल 8 ती ही होती, काय तिचं नाव बघा, आता त्यांचं नाव पण नाही आठवत, श्रावणी देवधर। त्यांचं मत असं होतं, अरे हा कॉमेडी करतो, हा सिरियस कसं करेल। त्यांचं मत असू शकतं, माझं काही ऑब्जेक्शन नाही, कारण तेव्हा चॅनल 8 म्हणून त्यांना तो डिसिजन वाटला असेल। पण बांदेकरांना असं नाही वाटलं की बाबा अरे मालवणी पोरगा आहे, मी मालवणी आहे, चला माझ्या सिरियलमध्ये घेऊया, कितीतरी। त्यानंतर आदेश बांदेकर यांना सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं, पण अखेर बांदेकरांनीही यावर अत्यंत गोड शब्दात पण सडेतोडपणे उत्तर दिलं आहे। तसेच आपल्यावर झालेल्या मालवणी माणसाला काम देत नाही या आरोपाला देखील त्यांनी खोडून टाकलंय। आदेश बांदेकरांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, जी व्यक्ती कधीच मालिकेत नव्हती त्याला काढलं असं कसं म्हणता येईल। लक्ष मालिकेत हवलदारची भूमिका करणारे कमलेश सावंत हे देवगडचे आणि मालवणीच आहेत। नांदा सौख्य भरे या माझ्या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी ऋतुजा बागवे देखील मालवणीच आहे। मुळात तुम्ही कुठचे आहात ते महत्वाचं नाही, तर तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करताय हे महत्वाचं आहे। मला या मालिकेतून काढलं, मला यानं घेतलं नाही, त्यानं घेतलं नाही, हे सगळं कशाला? त्यापेक्षा आपण काम करूया। बा रवळनाथा सगळ्यांना सद्बुद्धी दे म्हणत बांदेकरांनी मिश्किल आर्जव केलीये। पाहूया दिगंबर नाईक यांनी केलेल्या टीकेवर बांदेकर नेमकं काय म्हणालेत। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सुबुद्धी दे, आनंद दे। नुकतंच मी सोशल मीडियावर बघितलं, लक्ष मालिकेमधून बद्दल कोणीतरी विधान केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत त्या कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधीच नव्हती, अनेक भाग खरं तर लक्षाचे झाले, जर त्या मालिकेतच नाही तर त्या मालिकेतून काढलं असं कसं म्हणता येईल। मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना अतिशय नम्रपणे सांगावं असं वाटतं की त्या लक्ष मालिकेतल्या 5 जणांच्या टीममधला पोलीस कमलेश सावंत हा देवगडचाच, मालवणीच, ज्याने आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवलेला आहे आणि आता दृश्यमच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे, आणि आपण दृश्यममधून त्यांना बघितलेलंच आहे। असे कितीतरी मालवणी आहेत जे इमाने इतबारे रंगदेवतेची सेवा करत आहेत। सोम प्रोडक्शनने केलेली नांदा सौख्य बरे ही मालिका, या मालिकेतली नायिका ऋतुजा बागवे ही मालवणी नाही का? त्याच्यातल्या आजी रागिणी सामंत काय सुंदर मालवणी बोलतात, कारण त्या मालवणी आहेत। शाब्बास सुनबाई मधल्या शकुंतलाताई नरे, अरे याही मालवणी आहेत। अगदी यादीच काढायची झाली ना तर अशी कित्येक नावं काढता येतील। मालिकेचा निर्माता होय मालवणी आहे, मी कुडाळचो असं, मी वाडोशीचो असं, आणि त्याचं माका सार्थ अभिमान असा, कारण आई वडिलांनी त्या सिंधुदुर्गातून मुंबईत येऊन आमच्यावर उत्तम संस्कार केलेले आहेत। त्या मातीला कधी विसरता येत नाही, आणि त्यामुळे जे केलं ते प्रामाणिकपणे केलं। लक्ष या मालिकेतून जवळजवळ 5,000 जास्त कलावंतांनी काम केलं। त्यांच्यातली यादी काढायची झाली ना तर कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ हे मालवणीच आहेत। त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको, मला ह्याच्यातून काढलं, मला ह्यानी घेतलं नाही, मला त्याने घेतलं नाही, कशाला? त्यापेक्षा आपण काम करूया, आपल्या कामाचा ठसा उमटवूया, कारण मालवणीमध्ये आम्हाला अभिमान वाटेल असे मच्छिंद्र कांबळी ज्यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली, त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे। मालवणातल्या दशावतारी कलावंतांचा अभिमान आहे।
आणि कायमच आम्ही प्रत्येकाचाच आदर करतो आहोत. या व्हिडिओवर बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन विषयी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपलं प्रोडक्शन आम्हाला हक्काचं घर वाटतं अशा शब्दात कलाकारांनी कौतुक केलंय. बांदेकरांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का हे कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.